जो माझी भक्ती करीत नाही, अशा मनुष्याने जरी सत्य व दया यांनी युक्त असे धर्माचरण केले. बघा काय सांगतात नाथरया, जो माझी भक्ती करीत नाही म्हणजे ते नाभीच्या ठिकाणी असलेले भजन जो करत नाही, कारण मी त्यांना दिलेलं आहे ते ओरिजिनल, आणि ते भजन सोडून बाकी कुठलीही भक्ती केली, आणि अशा मनुष्याने जी सत्य व दया यांनी युक्त असे धर्माचरण केले, सगळ्या धर्माचं आचरण त्याने केलं, सत्याने वागला, दयेने वागला, किंवा तप केले, किंवा विद्या प्राप्त केली, सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त केला, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे जरी त्याने वाचली तरी त्या गोष्टी त्याला सम्यकरीतीने पावन करीत नाही. तरी पण काय म्हणतो, त्या गोष्टी भजनाला प्राप्त करत नाही. हे तू निश्चितपूर्वक जाण. 100% सांगतो तुला उद्धवा, की अनेक प्रकारच्या भक्त्या जरी केल्या तरी मी त्या भक्तीने प्राप्त होत नाही. बघा किती स्पष्ट सांगायचं सांगा. आता जवळजवळ आपण हे 10-15 श्लोक आपण तेच वाचत आलो आहे. 14व्या श्लोकमध्ये भगवंत सांगतो, जो ओरिजिनल भजन आहे माझा, त्या भजनाशी एकरूप होणं हीच माझी भक्ती आहे, याच्या व्यतिरिक्त कुठलीच माझी भक्ती नाही. घडी घडी आपल्याला तेच सांगतो भगवंत. घडी घडी उद्धवाला कृष्ण परमात्मा तेच सांगतो, अरे जे नाभीच्या ठिकाणी भजन चालू आहे ना, तेच माझं भजन आहे. मी तुम्हाला जन्माला घालताना ते दिलेलं आहे, आणि त्याला विसरले तुम्ही, आणि त्याला विसरले तर विसरले तया थोर झाले, आणि पचविल्या खाणी लक्ष 84च्या. अरे 84ला जावं लागेल, तो भजन मिळाला नाही तर. म्हणून गुरुना शरण जा. बाकी भजनच नाही सांगतात, नाथराय इथं सांगतात आपल्याला. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. सावध झालो, सावध झालो, हरीच्या दर्शनाला या, सावध व्हा. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करीत असे, वैष्णव पंथात या. वैष्णव पंथ हाच तुम्हाला एक काय करेल, तर तुम्हाला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाजूला काढेल, अन्यथा कुठलाच पंथ काढणार नाही सांगितलं. आता आपण ओवीकडे वळूया. 99 299. माझे भक्तिविन कर्म धर्म, जान पातो केवळ भ्रम, चुकले मत प्राप्तीचे वर्म, तो धर्म अधर्म परिणामे. स्पष्टपणे सांगितलं इथे, स्पष्टपणे नाथराय सांगतात, माझे भक्तिविन कर्म धर्म, जान पातो केवळ भ्रम. बघा माझी एक भक्ती नाही, आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्म केलं बरं का, तर कर्मधर्म केवळ भ्रम आहे, आपला एक भ्रम आहे मनाचा. मी एक चांगले कर्म केलं, चांगलं बरं का, चांगले कर्म केलं, मी धर्माने वागलो, अधर्माने वागलो नाही, हे सोडून द्या. कारण त्यांनी मागच्या याच्यामध्ये सांगितलं आहे की जरी कितीही पापी असला आणि माझी भक्ती केली, माझं नामस्मरण केलं, तर मी तो किती पाप आहे त्याच्याकडं, हे पापाकडे मी बघत नाही. तो माझ्या भक्तीला किती रुजू झालेला आहे, तो माझी भक्ती किती अंतःकरणातून करतो, माझ्या भक्तीचा त्याला अखंड बरं का, अखंड त्याला वेळ लागलेला आहे भक्तीचा, त्या भक्ताला मी प्राप्त होतो. वेळ लागलेला, अशा लोकांना वेळ लागलेला आहे भक्तीचा, त्या भक्तांना, तेव्हा मी त्यांना प्राप्त होतो. माझ्या भक्तीचे वर्म चुकले की तो धर्म परिणामी अधर्मास. बघा भक्तीचं वर्म चुकलं की तो अधर्मच सांगितलंय. भक्तीचं वर्म चुकता कामा नये. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. आपण बोलतो नाही का, हां तिकडे पण सारखा आणि इकडे पण सारखा. मी जाऊन तिकडे तीर्थाला जाऊन दर्शन घेतलं, आज मी यज्ञ केलं, हवन केलं, हे नाही, ती सारखं नाही सांगतात. दोन्ही दिसती सारखी. आपल्याला समोरची माणसं खूप भक्ती करणारी दिसतात, पण ती सारखी नाही सांगतात. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. वर्म आहे भक्तीचं, आणि वर्म जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत भक्तीच नाही सांगतात नाथराय. पण सगळ्या संतांनी हेच सांगितल्या, वर्म यायला पाहिजे आपल्याकडं, आपल्या हातामध्ये वर्म यायला पाहिजे. वर्म म्हणजे त्या आत्मस्वरूपाशी एकरूप कसं व्हायचं ध्यानाच्या माध्यमातून, अखंड चिंतन विठोबाचं कसं करायचं. ध्यान करता करता आपण राम म्हणता रामच होईजे, राम म्हणता म्हणता आपण रामच व्हायला पाहिजे. हे भक्तीचं वर्म आहे, आणि ते वर्म आपल्या हातात यायला पाहिजे. माझे भक्तिविन सत्य वादू, तो जान पा जैसा गर्भांधू, प्रतिपदी घडे प्रमादू, अद्धपतन बाधू देखेना. बरं का, भक्तिरहित माणसाने केलेले सत्य भाषणही जन्मांधाप्रमाणे असते. काय, भक्तिरहित माणसाने, ज्याच्याकडे ही भक्ती नाही, नामस्मरणाची भक्ती ज्या माणसाकडे नाही, त्याने किती पण चांगले सत्य जरी सांगितलं, अगदी त्याने ओकून जरी सांगितलं, रक्त ओकून जरी सांगितलं,
तरी ते मला आवडणार नाही. भगवंत कितीही चांगलं ज्ञान सांगितलं तरी भगवंत म्हणतो मला ते आवडणार. भक्तिरहित माणसाने केलेले सत्य भाषण हे जात्यांदाप्रमाणेच असते. ज्याने भक्तीच केली नाही, ज्याच्याकडे वैराग्य नाही, ज्याच्याकडे विवेक नाही, ज्याने भक्तीच केलीच नाही, नुसतंच तो ज्ञान सांगतो, ते कोरडं ज्ञान नको. भगवंत सांगतो मला ते कोरडं जन्मांध्याप्रमाणे असते. जो जन्माला आल्यापासूनच आंधळा आहे, अशा आंधळ्याने सांगितलं की मी दिल्ली बघितलेली, मी सर्व सृष्टी बघितली, मी ताजमहल बघितलेला आहे. जन्मापासून आंधळा आहे तो. मग त्याला सांगा या भारतातले जे काय प्रमुख स्थळं आहेत आणि त्याने ती सांगितली जन्मापासून आंधळा आहे आणि त्याने सांगितलं हा मंदिर असा आहे, उज्जैनीचा मंदिर असा आहे. अनेक प्रकारच्या मंदिराचं त्याने सांगितलं. आपल्याला काय केलं, आपल्याला त्यांनी वर्णन केलं तर आपण खरं मानू का? अजिबात खरं मानणार नाही. का तर जन्मतःच आंधळा आहे तो. मग तसं जन्मतः आंधळे आहेत माणसं, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालाच नाही, ज्याला आत्मदर्शन झालाच नाही. म्हणजे त्याने किती पण जरी ज्ञानाच्या गोष्टी बडबडल्या तरी तो जन्मांध जात्यांध म्हणजे जन्मताच आंधळा आहे तो. त्याने किती पण भाषण केलं तरी ते व्यर्थ आहे सांगतात. कारण सत्याचे खरे स्वरूप न कळल्यामुळे चुका होतात. सत्य खरं काय आहे, सत्याचं खरं स्वरूप काय आहे ते कळलंच नाही तर त्याच्याकडून अनेक चुकाच होतात. जोपर्यंत ज्या माणसाला आत्मदर्शन झालेलं नाही त्या माणसाने भगवंताविषयी अनेक फुशारक्या माराव्या. सांगा खरं आहे का ते? अनेक प्रकारच्या फुशारक्या मारतो भगवंताच्याबद्दल. ज्याला आत्मदर्शन झालं नाही, आत्मसाक्षात्कार झालं नाही, आत्मसुख मिळालं नाही, आत्मानंद त्याने घेतलंच नाही आणि तो आत्मानंदाच्या गोष्टी करतो. खरं वाटेल का आपल्याला? आणि अधःपातन होतो पण तो माणसाला दिसत नाही. त्याचा अधःपातन होतो म्हणजे अधोगतीला जातो तो, पण आपल्याला दिसत नाही. आणि प्रत्येक माणूस हा नाम नसल्यामुळे अधोगतीलाच चाललेला आहे. म्हणून तो ज्ञानोबा सांगतात नामाशी विनमुख तो नर पापिया. म्हणजे ज्याने नाम घेतलं नाही त्याच्याकडनं पापच होणार सांगतो. 16 वर्षामध्ये ज्ञानोबारांनी लिहावं आणि जगभरात ज्ञान प्रसिद्ध व्हावं. नामाशी विनमुख तो नर पापिया. ज्याच्याकडे नाम नाही, जो नामाला विनमुख झालेला आहे, जो नाम घेत नाही, जो ध्यान करत नाही, जो आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही, तो पापीच सांगतात. बघा किती स्पष्ट मांडलंय. आणि आपल्याला हे वर्म जाणता येत नाही आणि भक्ती वर्माची आहे. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. पण तो त्या माणसाला दिसत नाही. बरं का, काय करतो त्याला माहीतच नाही. चाललं आपल्या आंधळ्याची जण अवघेचे आंधळे, सगळेच आंधळे. आंधळेची जण अवघेचे आंधळे. तुकोबारा सांगतात सगळेच आंधळे आहेत. मग आंधळा कोण नाही, धडसा कोण आहे, धड दाखवत कोण आहे? तर ज्याने तो आत्मसाक्षात्कार मिळवून घेतलेला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्याने आपल्या आत्म्याशी पूजा केलेली आहे, आत्म्याशी एकरूप झालेला आहे, ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे. आत्मदर्शन हाच पुरुषार्थ आहे आणि तो पुरुषार्थ ज्याने मिळवलेला आहे त्यालाच हे वर्म माहीत पडतं, अन्यथा कोणाला हे वर्म माहीत पडत नाही. भक्ती विन दयेची थोरी, जेवी पुरुषे विन सुंदरी, ते विधवा सर्व धर्माबाहेरी, तैशी परी दयेची. भक्ती वाचून किती व्यापक दया असली तरी ती पती विहीन सुंदर स्त्रीसारखी आहे. भक्ती विन दया किती बघा, एखाद्या माणसाने सांगितलं की मी सगळ्या प्राणी मात्रावर दया करतो, पण जर त्याच्याकडे भक्तीच नसेल तर काय फायदा सांगा मला तुम्ही? भक्तीच नाही त्याच्याकडं, भक्ती कशी करायची ही माहीतच नाही त्याला. नुसता सगळ्या लोकांना दया दाखवतो, सगळ्या माणसांवर प्राण्यांवर दया करून दाखवतो. मग जर दया नुसती आहे, दयेचा भाव आहे, धर्माचा भाव आहे, सगळ्या प्रकारचे भाव त्याच्याकडे आहेत आणि एक भजनाचाच भाव नाही, एक काय भजनाचाच भाव नाही, तरी ती पतिविहीन सुंदरी स्त्रीसारखी. तर ती भक्ती कशी होते? तर एखादी स्त्री आहे आणि तिला पतीच नाही, तिचा पती गेलेला आहे, तिचा पती हयात नाही, मग तिला कुठं स्थान आहे का? तसं तुम्ही कोणावर दया दाखवा, अजून काय कुठल्या भक्ती करा, काय दया करा, होम करा, हवन करा, यज्ञ करा, पण तुमच्या अंतःकरणामध्ये ती भक्तीच तयार नाही. ती सोहम तत्वाचा भावच नाही तुमच्याकडे, त्या नामाचा भावच नाही.
तर दृष्टांत काय दिला, जशी एखादी स्त्री आहे पण तिचा पतीच नाही तिला, बरं का. पतिविहीन सुंदर स्त्री सारखी आहे, तर तिला सुंदर पतीच नाही. आहे सुंदर दिसाला, पण तिचा पतीच नाही, हयात नाही पती तिचा. मग तिला आपण पतिव्रता म्हणू का? तशी ही भक्ती आहे, बरं का. तशी ही भक्ती जी आहे, कुठली आपल्याला नामाची भक्ती दिलेली आहे, ते भक्ती अंतःकरणामध्ये जेव्हा तुमच्या असेल आणि तुम्ही त्या पतिदेवाशी एकरूप झालेला असाल, तुमच्या अंतरेच्या अंतरात्म्याशी एकरूप झालेला असाल आणि त्याला तुम्ही धरून असाल, त्या पतिदेवाला, त्या नामाला तुम्ही धरून असाल, तरच त्या भक्तीला किंमत आहे. आणि ती नामालाच धरलेली नाही, नाम तिच्यापासून अलिप्त झालेलं आहे, त्या भक्तीपासून नाम निघून गेलेलं आहे. जशी पत्नी आहे पण पतीच तिचा निघून गेलेला आहे, तशी भक्ती सगळी कशी आहे, तर ही भक्ती व्यर्थ भक्ती आहे सांगितले. जशी पतिव्रता आहे पण तिचा पतीच जिवंत नाही, तशी ही भक्ती व्यर्थ सांगितले. धार्मिक मंगलकार्यात विधवा जशी वर्ज असते, ती विधवेची भक्ती सांगितली. जशी एखाद्या स्त्रीला पती नाही आणि तिला धार्मिक कार्याला जायला तिला आहे का, तिला मान्यता आहे का? अजिबात मान्यता नाही तिला. का? तर तिचा पती नाही तिच्याकडे. तसं आपला जोपर्यंत आपल्याकडे नाम नाही तोपर्यंत विधवेसारखी भक्ती आहे. एक भगवंताला प्राप्त करणे. भगवंत आपला पती आहे ना. पती जन्मला माझे उदरी, मी झाली तयांची नवरी, पतिव्रता धर्म माझा आणि सर्व तो परिपती भोगीतसे ओझा. तुकोबाऱ्या सांगतात, पती जन्मला माझ्या उदरी. बघा, ते नाम माझ्या उदरामध्ये जन्माला आलं आणि मी झाली तयांची नवरी. मी त्या नामाची म्हणजे त्या भगवंताची, भगवंत स्वरूप असल्या नामाची मी झाली तयांची नवरी. म्हणजे आपली देहबुद्धी आहे किंवा आपला देह जो आहे तो त्या नामाशी एकरूप होतो आणि आपल्या देहाचा पूर्णपणे निराश होतो, आपल्या देहाचा विसर पडतो. माझे भक्तीविना जी विद्या ते केवळ जाणपा अविद्या. काय सांगतात? माझी भक्ती नाही, माझे भक्तीविना जे विद्या तुम्हाला सापडेल ती अविद्या आहे, अज्ञान आहे. काय ते अज्ञान आहे. जेवी वायस नेनती चांदा, तेवी माझ्या निजबोधा न ओळखती. जसा एखादा कावळा आहे, वायस म्हणजे कावळा, तो चांदण्याला काही जाणतच नाही. लख चांदण्याचा प्रकाश पडला पण त्याचा फायदा काहीच होत नाही. कोणाला? त्या कावळ्याला काहीही फायदा होत नाही. काय लिहिलंय? माझे भक्तीविना जे विद्या ते केवळ जाण पा अविद्या. ती अविद्या आहे. एक माझी भक्ती नाही, एक आत्मस्वरूपाची ओळख नाही. तर सगळे अज्ञाने सांगतात नाथराया, संपूर्ण अज्ञान. जेवी वायस नेणती चांदा, जसा कावळा चांदण्याला जाणत नाही, चांदण्याचा कावळ्याला काही फायदा होत नाही, तेवी माझ्या निजबोधा न ओळखती. तसं माझ्या बोधाला जे ओळखत नाही त्यांच्याकडे संपूर्ण अज्ञान आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे संपूर्ण. पापी आहेत ते सांगतात. एक माझं नाम ज्यांच्याकडे नाही ते सर्व पापच आहे सांगतात, अविद्या अज्ञान आहे सांगतात नाथराय. जसा दृष्टांत दिला, चंदन भार वाहे खरं, नेने सुवासाचे सार, तैसे माझे नि भक्तीविन, वेदशास्त्र केवळ भारवाहक. बघा काय सांगितले नाथरायांनी, की चंदन भार वाहे खरं. खर म्हणजे गाढव. गाढव काय होतो? चंदनाचा भारा त्याच्या पाठीवर आहे. चंदनाचा भार म्हणजे किती किमती बघा. पण नेने सुवासाचे सार. आता गाढवाला त्या चंदनाचा वास येईल का? तसं आपल्याला प्रत्येक माणसाला जर भक्ती नसेल तर तो गाढवच आहे. जी भक्ती करू ती गाढवाच्या पाठीवर ओझं वाहण्यासारखी भक्ती सगळी माणसं करतात. का? तर एक नाम नाही त्यांच्याकडं, एक नामाचा सुगंध नाही त्यांच्याकडं. जसा चंदनाचा सुगंध सगळीकडं दरवळतो, पण त्या खांद्यावर भार वाहणाऱ्या त्या खर म्हणजे त्या गाढवाला जसं घेता येत नाही, तसे आपण सगळे गाढवच आहोत. आपल्या पाठीवर चंदनाचा भारा आहे त्या गाढवाच्या पाठीवर, तसे आपण सगळे गाढवच, सगळे ओझेच वाहतो. का? ते एक भक्ती नाही. माझे आणि भक्तीविना वेदशास्त्र केवळ भारवाहक सांगतात. माझी भक्ती नाही, ते वेदशास्त्रांचा अभ्यास भारवाहक सांगतात. एखादा मोठा पंडित आहे, खूप पांडित्य मिळवलं त्याने सर्व शास्त्रांवर, आणि त्याच्याकडे ही भक्तीच नसेल. कुठली? देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. तो स्वभावताच भजनाची त्याला माहिती नसेल,
स्वभाव तास भजनाकडे वळला नाही, स्वभाव तास भजनासाठी कुठल्या श्रीगुरूला शरण गेलाच नाही, आणि ज्या गुरुकडे शरण गेलेला आहे त्या गुरुकडे ते नामच नाही. केलेले सर्व कर्म निरर्थकम, केलेले सर्व कर्म फुकट जातील, म्हणून लिहिले चंदन भार वाहे खरं, नेणे सुवासाचे सार. त्याला सुवासाचा काय गंधही नाही, त्याला सुवासाचा. त्याच्या पाठीवर भारा आहे, कसला? चंदनाचा, लाकडांचा भारा आहे. त्याला वास घेता येईल का? तैसे माझी भक्तीविन वेदशास्त्र केवळ भारवाहक. तशी माझी भक्ती नाही तर ते केवळ भारवाहक. माझे भक्तीविन जे तप, शरीर शोषणादि आमुप, ते पूर्वादृष्टे भोगी पाप, नव्हे मद्रूप तपक्रिया. आता काय सांगतात? माझे भक्तीविन जे तप, मनात माझी भक्ती नाही. बघा काय सांगतात, माझ्या मनात माझी भक्ती नाही, आणि वरवर तप करून शरीराचा कष्ट देतात. अंतःकरणामध्ये भाव नाही, तो सोहमभाव नाही. त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये तो सोहमभाव नाही, त्या भक्तीचा भावच नाही, आणि वरवर तप करून शरीराला कष्ट देतात. ते खरोखरच जेवढी म्हणून उपासना केली जाते बरं का, ते खरोखरं पूर्वजन्मीचे पापच. काय सांगतात? जे जे भक्ती केली जाते पूर्वजन्मीचं पापच सांगितलंय, त्या कष्टाच्या रूपाने भोगत असतात. माझ्या मनात जर त्याची भक्ती नाही, म्हणजे ते अनुसंधान नाही साधता आलं त्याला, त्या साधकाला, आणि वरवर जर तप करून त्याने शरीराला त्रास देत असेल जर तर तो खरोखर पूर्वजन्मीचे पापच त्या कष्टाच्या रूपाने भोगत असतात. बघा, सगळे पापच भोगतात म्हणतो का? ते एक अनुसंधान नाही. माझेने अनुसंधानाविन स्नान संध्या जप तप, अवघेची अधर्म जाणं, मज भजन ते नाही, माझं भजनच नाही म्हणतो. एक अनुसंधान नाही, जे तुमचा श्वास जातो येतो जातो येतो, त्या श्वासावरती जे नाम आहे ते नामच नाही तुमच्याकडं. तर मग काय सांगितलंय? जप तप क्रिया कर्म अवघेची अधर्म, मज भजन ते नाही, माझं भजनच नाही ते म्हणतो. किती पण का तप केले, अजून काय हवन केले, यज्ञ केलं, माझी भक्ती होत नाही. ते मला आवडणारे तपाचरण नाही आहे, मला ते आवडतच नाही, भगवंत सांगतो. मग माझे भक्तीविन जे तप, शरीर शोषणाधिक अमुप, अनेक प्रकारचे शरीराला त्रास दिला, कुठे जंगलात गेलं, काय 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 केलं, उलटा काय झोपला, स्वतःला गाडून काय घेतलं, पुरून काय घेतलं, चटके काय दिले, अनेक प्रकारची भक्ती करतात लोक बरं का. ते पूर्वादृष्ट्या भोगी पाप, तर ते पाप भोगण्यासारखंच आहे, मागच्या जन्मीचं पापच आहेत ते. आणि बरं का, मागच्या जन्मीचं पापच आहे, नव्हे मद्रूप तपक्रिया. ते माझ्याशी एकरूप होण्याची क्रिया नाही आहे. मग क्रिया कुठली आहे? तर क्रियेविन शब्द ज्ञान, त्याशी न म्हणती सज्जन. म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. अनुच्या तापातूनच देव प्रसन्न होतो आपल्याला. आपल्याला संसारामध्ये ताप दुःख कष्ट आलं तरच आपला काय होतं, आपला भजन होतो, अन्यथा भजन होत नाही. आणि भजन करण्यासाठी आपल्याला त्या भगवंताशी एकरूप होता यायला पाहिजे. माझे भक्तीविन जे जे साधन, ते कोश कीटकाचे आयशे जाण, आपण्या आपण बंधन भक्तिहीन क्रिया. ते माझी भक्ती नाही, आणि जी जी आपण साधनं करू माझे भक्तीविन, काय लिहिलंय? जे जे साधन ते कोश कीटकाचे आयशे जाणं. जसं एखादा कोश कीटक आहे, त्या कीटकामध्ये तो कीटक जो आहे कीटक, तो काय करतो, तो स्वतः भोवती ते आवरण करून त्या कोशामध्ये, त्या घरामध्ये, स्वतः केलेल्या त्या कोश कीटकाच्या घरामध्ये तो स्वतः राहतो, आणि स्वतः भोवती तो काय करतो, जाळे विणतो, आणि त्याच्यामध्येच तो अडकतो, आणि त्याच्यामध्ये अडकून काय करतो, तो मरतो कीटक. इथं त्याने नाथराने तेच सांगितले, असा एक कीटक आहे की तो स्वतःभोवती जाळे तयार करतो, आणि स्वतः त्याच राहतो, स्वतःच त्याच्यामध्ये मरतो. तसं मनुष्य काय करतो, एक नाम साधन घेताना ज्या ज्या भक्ती करू, जे जे आपण कर्म करू, ते आपल्याला कोश कीटकाच्या सारखेच आपल्याला काय संसारामध्ये अडकवणारे भक्ती आहेत. त्या सगळ्या ज्या भक्ती आहेत त्या सगळ्या संसारामध्ये अडकवणाऱ्या भक्ती आहेत. संसारातून बाहेर काढणारी एकच भक्ती आहे, ती कुठली? अनुसंधान. माझेने अनुसंधान विन
स्नान संध्या जप तप अवघीची अधर्म जाण मज भजन ते नव्हे. माझं भजनच नाही ते म्हणतो. मग माझं भजन कुठलं? अखंड चिंतन विठोबाचे. जो श्वास जातो येतो जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवणं हेच माझं भजने सांगतात. माझे भक्तीविना जे जे साधन तो कोश कीटकाच्या ऐसे जाणं. एरवी कोश कीटकाच्या परी जो आपण या आपणा वैरी, आपणच आपला वैरी होतो. जो आत्मबुद्धी शरीरी चालू स्थली, जो आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व चालू आहे त्या आत्मतत्वाशी एकरूप होत नाही. आणि मग काय होतं? माणूस संसारामध्ये अडकतो, विषयांमध्ये अडकतो, अहंकारामध्ये अडकतो, गुणांमध्ये अडकतो. एरवी कोश कीटकाच्या परी ज्ञानोबा सांगतात, जो आपण या आपला वैरी, आपणच आपला वैरी होतो. कोश कीटक काय करतो? स्वतःभोवती जाळे विणतो आणि त्याच्यामध्ये राहून त्याच्यामध्येच मरतो. तसं आपण आपल्या आत्मस्वरूपाला न जाणताना जी जी केलेली भक्ती आहे ती भक्ती आपल्याला अडकवणारी आहे. त्या कोश कीटकाच्या सारखी आपल्याला अडकून राहणारी भक्ती आहे सगळी. बघा किती दिवस भक्तीचा हा सागरच आहे उचंबळून चाललेला आहे. प्रत्येकाने घ्यावा. भक्तीचा मळा लावलाय सगळ्या भक्तांनी. म्हणून हरिविजय त्याला काय म्हणतात? हरीची भक्ती करता करता विजय मिळवायचा. आपल्याला विजय प्राप्त करायचं. या सगळ्या विषयांवर, या संसारावरती आपल्याला काय करायचं? मात करायची. आणि आपल्याला हरिभजना विन काळ घालवू नको रे. आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे. आपल्या मनाने भक्ती नको करू तू. संतांना शरण जा. हरिभजना विन काळ घालवू नको रे. लिहिलं की नाही? म्हणजे हरीच्या भगवंताशिवाय, हरीच्या भजनाशिवाय आपला कुठला पण एक पल पण जाऊन वायफळ जाऊन देऊ नको सांगतात. आणि आपुल्या मते चिखल उगा, आपल्या मताने भक्ती नका करू. श्रीगुरूला शरण जा. श्रीगुरूंच्याकडनं नाम घ्या, ध्यान करा. नाही तर आपला संपूर्ण काय आपल्याला देह मिळालेला आहे, देह परमार्थी लाविले तरी त्याचे सार्थक झाले. नाही ते व्यर्थ गेले. नाना आघात मृत्यू पण ते अनेक आघातावर आघात होतील आणि मृत्यूवर मृत्यू येतील. एकदा मेलो की एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना आपणास शहाणे करीना. तो एक आत्मघातकी सांगितलाय. आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो. आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो का? आपल्या आत्म्याशी आपण एकरूप होत नाही. आपल्या आत्म्याची आपण पूजा करत नाही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा. काय सांगितलंय? आत्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्याच्याशी एकरूप होणं ही कला आहे. आणि ती कला कोणाकडे आहे? संतांकडे आहे. तुका म्हणे किल्ली संता हाती दिली, संतांना शरण जावा. आणि तर वाया जाणार, संपूर्ण आयुष्य वाया जाणार आहे आपला. आणि म्हणून संतांना शरण घ्या, नाम घ्या. माझे भक्तीविना जो या साधन कोश कीटाची ऐशी जाणं. आपण बंधन भक्तिहीन क्रिया ते. सर्व माझे भक्तीविन जे केले ते अप्रमाण. ते भक्तीचे शुद्ध लक्षण स्वयं श्रीकृष्ण सांगत. माझ्या भक्ती वाचून जेवढी उपासना केली जाते बघा, ती जे नाभीच्या ठिकाणी नाम आहे ते तुमच्या हातात येत नाही. जी तुटलेली नाल आहे ती जोडून जोपर्यंत भक्ती करता येत नाही तोपर्यंत सगळी केलेली कर्म फुकट आहेत सांगतात नात्रया. जेवढी उपासना केली जाते ते नामचिंतन तुमच्याकडे नाही. मूळ आपलं भजन जे आहे पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान. मूळ स्थान काय? ते ओंकार स्वरूप आहे. आणि त्या ओंकार स्वरूपाला प्राप्त करणे म्हणजे भक्ती आहे. आणि आता दुसरी भक्तीच नाही सांगतात इथे बरं का. माझ्या भक्ती वाचून जेवढी म्हणून उपासना केली जाते तेवढी सगळी आपल्या भोवती कोश बांधणाऱ्या कीटकासारखी समजावी. जी काय भक्ती करणार ती तुम्हाला बंधनात टाकणार आहे. सगळी भक्ती जेवढी जे आत्तापर्यंत सांगितली, होम केले, यज्ञ केले, हवन केले, व्रत केले, वैकल्य केले, अनेक प्रकारची भक्ती केली तरी ती तुम्हाला त्या बंधनात टाकणारी भक्ती आहे. मग बंधनातून तुम्हाला बाहेर काढणारी भक्ती काय? बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी. म्हणून बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. तेने सोसे मन झाले हावभारे, परत माघारी येत नाही. आणि बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश का? तर बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल जीव भावे. अखंड आपलं विठ्ठलाचे चिंतन आपल्याला करता यायला पाहिजे. आणि तेवढं जर जमलं नाही तर बाकीच्या भक्त्या आपल्याला कुठे? तर त्या कोश कीटकासारख्या आपल्याला या संसारामध्ये अडकून ठेवतील, अहंकारामध्ये अडकून ठेवतील, गुणांमध्ये अडकून ठेवतील.
म्हणून ज्ञानोबा सांगतो गुणत्रय ते आविरी मी माझ्या ऐसेनं करी. एक आत्मसुखांतर विसंब धने, एक आत्मसुख आतमध्ये तुझ्या त्याच्याशी एकरूप हो सांगतात ज्ञानोबराया. एवं माझे भक्तीविन जे जे केले अप्रमाण. माझ्या भक्तीशिवाय जे जे निर्मूल भक्ती आपली आहे. तुम्हाला दिलेलं नाम आहे, नाम हेच भक्ती आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे सांगितले, हरीच्या नामातूनच उद्धार होणे. आणि ते नाम आपल्या हातात येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या नामाशिवाय जे जे भक्ती केले ते त्याप्रमाणे ते भक्तीचे शुद्ध लक्षणं स्वयं श्रीकृष्ण सांगतं. आता त्या भक्तीचे काय आहे तर आता शुद्ध भक्तीचे स्वरूप श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहे पुढच्या श्लोकामध्ये, 23व्या श्लोकामध्ये.